तर ते फक्त आणि फक्त संत आहेत। संतांपेक्षा मोठे या जीवना जगतात दुसरे मात्र कोणीच नाही। मनुष्य रूपी गंगा जीवन जगत असताना दोन टोकाने जीवन जगते। काय 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 दोन टोकाने? हो, कशा दोन टोकाने जीवन जगते? मनुष्य रूपी गंगा, मनुष्य रूपी गंगेचं जीवन देखील दोन टोकावर अवलंबून आहे। कोणते दोन टोक आहे? एक टोक आहे तो म्हणजे प्रामुख्याने जर आपण विचार केला तर दोन टोकाने जीवन जगणं म्हणजे काय? दोन टोकाने जीवन जगणं म्हणजे प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये हे दोन टोक असतात। कोणते दोन टोक? पहिला टोक म्हणजे दीनता आणि दुसरा टोक आहे तो म्हणजे लीनता। दीनता आणि लीनता याच्या पलीकडे मनुष्याचं जीवन नाही। का नाही? जरा नीट ऐका। दीनता म्हणजे काय? दीनता म्हणजे गरिबी, आणि गरिबी प्रत्येक मनुष्याच्या जर नशिबाला असेल तर तुमची गरिबी तुमच्या कर्मानुसार तुमच्या पदरामध्ये पडली असं आपण समजायला पाहिजे। का? केले कर्म झाले त्याची भोगाले। खूप लीनता का असली पाहिजे? नम्र झाला भूता। परंतु माझा पुढचा शब्द नीट ऐका। देवाने आपल्या घरी यावं असं इथं बसल्यापैकी प्रत्येकाला वाटतं, परंतु आपण देवाच्या घरी जावं असं कोणाकोणाला वाटतं? बोला 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 बोला। असं कोणालाच वाटत नाही। तुम्ही म्हणाल महाराज तुमच्या गोळ्या संपल्या, आधी तुम्ही गोळ्या घ्या मग आमच्याशी बोला, परंतु एक वाक्य सर्वांनी नीट ऐका। काय? देवापाशी तोंड असताना आपण काय बघतो? साधूपाशी तोंड असताना आपण काय बघतो? संतांपाशी तोंड असताना आपण काय मागतो? यापेक्षा देवापाशी, साधूपाशी, संतांपाशी पाठ असताना आपण कसं वागतो याला फार मोठी किंमत आहे, फार मोठी किंमत आहे। का? जरा नीट सर्वांनी पुन्हा ऐका। संतांच्या जीवनामध्ये हीच एक गोष्ट संतांची लीनता दर्शवते। कशी लीनता दर्शवते? जरा नीट ऐका। अहो, ज्या तुकोबारांचा एक अभंग आम्ही पाठांतर केल्यानंतर आम्हाला सुखाची झोप लागते, ज्या ज्ञानोबरांची एक ज्ञानेश्वरीचं पारायण केल्यानंतर आमचा जन्म सार्थकी लागला म्हणून आमच्या मनामध्ये असा भाव निर्माण होतो, ज्या आई साहेबांची एक वारी केल्यानंतर वाटतं आपलं पुण्य फळालं, आणि पुण्य फळाल्यानंतर आपल्याला ही वारी याच देवी याच डोळा बघायला भेटली, करायला भेटली। आपल्याला वारी केल्यानंतर फायदा वाटतो, वाचन केल्यानंतर फायदा वाटतो। जरा नीट ऐका। त्याच संतांनी त्यांच्या जीवनामध्ये फक्त एकच केलं। काय केलं? नमन केलं। कसं नमन केलं? आपण आपली लीनता कोणाजवळ दर्शवली पाहिजे? एक, आपण आपली लीनता देवाजवळ दर्शवली पाहिजे, आणि दोन, आपण आपली लीनता संतांजवळ दर्शवली पाहिजे। याच्या पलीकडे दुसऱ्याकडे लीनता दाखवू नका, दुसऱ्याला नमन करू नका। का?